नमो बुद्धाय. मी शीला घाडगे आपलं या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करत आहे. आज आपण बोलणार आहोत मेडिटेशन या टॉपिक बद्दल. बऱ्याच जणांच्या मनात मेडिटेशन बद्दल काही गैरसमज, समज असे वेगवेगळे पद्धतीचे आहेत. त्याबद्दल थोडंसं सविस्तर आज या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. मेडिटेशन हा वर्ड कदाचित तुम्ही ऐकला असेल. बऱ्याच जणांना वाटतं की मेडिटेशन म्हणजे ध्यान करणं, जे साधू संत कितीतरी वर्ष, दिवस, रात्र शांत बसून एखाद्या हिमालयावरती जाऊन ध्यान करतात. आणि हे त्यांच्या आयुष्याचा भाग आहे. हे आपण का बरं करायचं आहे? आणि इतका वेळ कुठे असतो? आपल्याला एवढी कामं आहेत, एवढ्या जिम्मेदारी आहेत, एवढं सगळं बघायचं असतं, घरच्यांचं करायचं असतं. मेडिटेशन करायला कुठे आपल्याला वेळ आहे? कुठे जमणार आहे? पण खरं सांगू, मेडिटेशन हे अत्यंत गरजेचं आहे. आपण सतत तणावाखाली जगत असतो. आपण सतत विचारांत एवढे गुरफटलेले असतो. इतके आपण थकून जातो. एवढ्या निगेटिव्ह गोष्टींमधनं, अतिविचारांमधनं, पेनफुल लाईफमधनं जगत असतो आपण. आणि तरी सुद्धा आपण आपल्या तब्येतीकडे, आपल्या मनाकडे लक्ष देत नाही. जर तुम्हाला तुमची काळजी घ्यायची आहे, जर तुम्हाला तुमच्या मनाची काळजी घ्यायची आहे, तर मेडिटेशन हा एक उत्तम पर्याय आहे. बरं, मेडिटेशन म्हणजे काय आहे आणि का करायचं असतं? सगळ्यात आधी तर आपण जाणून घेऊ मेडिटेशन म्हणजे काय? तर मेडिटेशन म्हणजे आपण स्वतः सोबत वेळ घालवणे. आपण सतत कामात असतो. ह्यानं त्या, ह्याच्यानं त्याच्या विचारात असतो. लेकरांचं बघायचंय, नवऱ्याचं बघायचंय, घराचं बघायचंय, कामाचं बघायचंय, एवढ्या सगळ्या गोष्टींमध्ये गुरफटलेले असतो. पण स्वतःकडे बघण्यासाठी अजिबात वेळ नसतो. स्वतःकडे बघायचं म्हणजे काय? आरशामध्ये आपला नटापटा केला, तयारी केली आणि जायचं, असं का? तर असं नाही. दिवसातनं कमीत कमी 10 ते 15 मिनिटं, फक्त 10 मिनिटं तरी स्वतःला एकांतात बसून कधी आपण विचारतो का, की बाबा तुला काय होतंय? काय दुखतंय? आपलं मन काय सांगतंय याच्याकडे पाहण्याचा विचार करता का तुम्ही? मनामध्ये काय चालू आहे? काय दुखतंय? हे स्वतःकडे पाहताय का? अजिबात नाही. मग हे पाहणं, तुझ्या मनाला काय हवंय, काय नकोय, काय दुखतंय का? काही होतंय का? काय विचार चालू आहे? हे विचारणं. आपण नाही का आपल्या एखाद्या जवळच्या मित्र-मैत्रिणींना विचारतो, "बाबा कशी आहे? कसं चाललंय? काय नाही?" तिचं म्हणणं ऐकून घेतो. तिला काय त्रास होतोय का? दुःखात आहे का? अगदी आनंदात आहे? हे विचारतो ना, किती हलकं वाटतं, किती छान वाटतं तिला सुद्धा. पण मग स्वतःला हा प्रश्न कधीच विचारत नाही आपण, की तुझं काय चाललंय? स्वतःला विचारतो का, की बाबा काय परेशानी आहे तुला? का त्रासात आहेस? काय चालू आहे? सांग मला आता. 10 मिनिटं देऊन स्वतःला विचारलंय कधी? नाही ना. तर बस एवढंच करायचंय. 10 मिनिटं शांत ठिकाणी, एका ठिकाणी डोळे याच्यासाठी लावायचे आहेत आपल्याला, की आपलं मन हे खूप चंचल असतं. त्याला मंकी माइंड सुद्धा म्हटलं जातं. मेडिटेशन म्हणजे नक्की काय? तर पाहणं, जागरूकपणे आपण आपल्या विचारांकडे पाहणं. आपण काय विचार करत आहोत? आपल्या मनामध्ये काय आहे? एक थर्ड पर्सन म्हणून पहा. जसं तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणींचे प्रश्न ऐकताना काय होतंय? काय दुखतंय? त्याच्यावरती काहीतरी सोल्युशन देता. तुम्ही फार एक्सपर्ट राहत नाहीत. पण तुमच्या अनुभवांवरनं, तुमच्या आजपर्यंतच्या लाईफमधल्या जेही तुम्ही कर्म केली आहे, जेही दुनियादारी पाहिलेली आहे, त्यावरनं तुम्ही त्यांना काहीतरी सोल्युशन देता, धीर देता, सांभाळता. असं स्वतःला सांभाळायचं आहे. स्वतःला धीर द्यायचा आहे. स्वतःची समजूत घालायची आहे. बाबा काय होतंय? पहा. डोळे मिटून पहा. काय विचार चालू आहेत? चांगले येतात, वाईट येतायत. चांगले असतील त्यांना पहा. पुढे जाऊ द्या. वाईट विचार येत असतील त्यांनाही पहा. काय म्हणतंय मन? जवळून पहा आणि जाऊ द्या. त्यात अडकून राहू नका. त्यांना पकडून ठेवू नका. त्यांना असं म्हणू नका, की का सारखी-सारखी मला विचार येत आहेत. येऊ द्या आणि जेव्हा तुम्ही त्यांना एक्सेप्ट करता, तेव्हा त्यांना लेट गो करण्यासाठी एक वाट मोकळी होते आणि जाऊ द्या. हे असंच करायचं आहे. 10 ते 15 मिनिट. डोळे मिटून. काय विचार येतायत पहा आणि जाऊ द्या. जमेल एवढं पहा हे करून.
खूप छान वाटेल. डोळे मिटून एक दीर्घ श्वास आत घ्यायचा आणि सोडायचा. 2-3 वेळा हे करा. दीर्घ श्वास आत घ्या आणि सोडा. तर खूप छान आणि हलकं वाटेल. ब्रीथिंग मेडिटेशन्स काय असतात? ह्याच्याबद्दल वेगवेगळ्या एक्सरसाइजेस आहेत. तुम्हाला जेव्हा खूप अतिविचार येत असेल, तेव्हा तुम्हाला वाटत असेल, बाबा काही सुचत नाहीये. त्यावेळी हे मेडिटेशन्सचा तुम्ही आधार घेऊन स्वतःला शांत करू शकता. विचारांना थांबवू शकता. या व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये, डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला ब्रीथिंग मेडिटेशनचा एक लिंक दिसेल. त्यावरती तुम्हाला 15 ते 20 वेगवेगळे प्रकारचे एक्सरसाइजेस दिलेले आहेत. ते व्हिडिओ लावून तुम्ही शांतपणे त्याच्यासोबत बसू शकता. पहा तुमचे विचार किती लवकर थांबतील आणि छान आणि फ्रेश वाटायला लागेल. तर ह्या गोष्टी नक्की करा आणि मला कळवा, हा व्हिडिओ तुम्हाला काही युजफुल वाटला का? एक लाईक देऊन नक्की कळवू शकता आणि अशाच काही टिप्ससाठी माझ्या चॅनेलला फॉलो करू शकता. थँक यू.